14 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा बॅगी ब्ल्यू घातली होती. हा कसोटीतला प्रवास मला इथपर्यंत घेऊन येईल याची कल्पना नव्हती. कसोटीनं माझी चांगलीच टेस्ट घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर उपयोगी येतील अशी शिकवण देखील दिली. व्यक्तिशः पांढऱ्या कपड्यात खेळणं खूप खास होतं. संपूर्ण दिवस इथं तुमचा कस लागतो. कसोटील कोणताही न लक्षात येणारे ते छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत कायम राहतात. आता मी हा फॉर्मॅट खेळणं सोडून देतोय. हा निर्णय नक्कीच सोपा नव्हता, मात्र मला वाटतं हा योग्य निर्णय आहे. मी या फॉर्मॅटसाठी माझं सर्वस्व पणाला लावलं आणि या फॉर्मॅटनं देखील माझ्या अपेक्षापेक्षा मला खूप काही दिलं. मी कृतज्ञतापूर्वक या फॉर्मॅटमधून बाहेर पडतोय. मी ज्या लोकांसोबत मैदानावर खेळलो त्या प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या ज्यावेळी मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे पाहीन त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर हास्य चुमटेल. हे बोल आहेत विराट कोहलीचे. तोच विराट कोहली ज्याच्या शतकांच्या शतकांची वाट आपण चातक पक्षाप्रमाणे पाहत होतो. मात्र त्याच विराट कोहलीनं आज 12 मे रोजी साधारण दुपारी 12 वाजता एक इंस्टाग्राम पोस्ट करून आपण कसोटीतून निवृत्त घेत असल्याची घोषणा केली. ही बातमी आपल्यासाठी धक्कादायक आहे का? नक्कीच नाही. कारण रोहित शर्मानं कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहली देखील असाच निर्णय घेईल अशा बातम्या आल्या होत्या. टीम इंडियातली ही जोडगोळी T20 वर्ल्ड कप नंतर देखील अशाच प्रकारे निवृत्त झाली होती. एकानं मैदानातून निर्णय जाहीर केला तर दुसऱ्यानं प्रेस कॉन्फरन्सद्वारे याची माहिती दिली. त्यावेळी भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकून ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. त्याच वेळी ज्याचं स्वप्न अनेक दशकं पाहिलं ते स्वप्न पूर्ण झालं होतं. या स्वप्नासाठीच तर हा सगळा आटापिटा होता. ते पूर्ण झाल्यावर आता बॅटनं नव्या दमाच्या खेळाडूंकडे सोपवणं हे संयुक्तिक होतं. मात्र कसोटीचं तसं नाहीये. भारतानं 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली, मात्र दोन्ही वेळा भारताला अपयश आलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कसोटी चॅम्पियन म्हणून घेण्याची संधी हुकली. या दोघांनी ती कसोटीची गदा उंचवावी अशी आपल्या सर्वांचीच इच्छा होती. मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं काही नाही ना. बरं, रोहित आणि विराट कोहलीचं अनेक चाहते या दोघांना फेअरवेलचा सामना मिळायला हवा होता असं म्हणत आहेत. मात्र फेअरवेल सामना ही कन्सेप्ट आता कालबाह्य झाली. BCCIनं देखील त्यांच्या निर्णयातून खेळाडूंना फेअरवेल सामना देण्याबाबत आपण उत्सुक नसल्याचं दाखवून दिले. याचा पायंडा हा महेंद्रसिंग धोनी यानं पाडलाय. त्यानं देखील कोणताही फेअरवेल सामना न खेळता जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विराटच्या निवृत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडून अजून कसोटी क्रिकेट शिल्लक होतं का? तर नक्कीच कसोटी क्रिकेट शिल्लक होतं. तो अजून काही सिरीज तर नक्कीच खेळला असता. पडद्यामागं काय घडलं हे आपण कोणीच सांगू शकत नाही. मध्यंतरी विराट कोहली कसोटीच्या कॅप्टन्सीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र BCCIनं कसोटी क्रिकेटची धुरा ही युवा खेळाडूंच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेतला. विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीमागं हे देखील कारण असू शकतं. याचबरोबर गौतम गंभीर हा तसा दया माया न दाखवणारा कोच म्हणून प्रसिद्ध आहे. जर रोहित शर्माला खराब कामगिरीनंतर निवृत्ती घेण्यास भाग पाडलं गेलं असेल तर विराटच्या बाबतीत देखील तीच भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौरा तसा खडतर दौरा म्हणून ओळखला जातो. तिथं विराट कोहलीची कामगिरी थोडी देखील वर खाली झाली असती तर त्याच्या बाबतीत देखील असाच निर्णय घेण्याची जास्त शक्यता होती. त्यामुळे विराटनं सन्मानानं निवृत्ती घेण्याचा मार्ग पत्करला. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये काय घडलं हे फार कमी वेळा बाहेर येतं. खेळाडू देखील याबाबत खुलेपणानं बोलताना दिसत नाही. त्यामुळं पडद्यामागं नेमकं काय घडलं हे समजणं सध्या तरी मुश्किल आहे. असो, क्रिकेट आणि क्रिकेटमधलं राजकारण यावर बोलल तेवढं कमीच. विराट कोहलीनं आता निर्णय घेतलाय, त्याचा आपण आदर करूयात आणि त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. खंत इतकीच की कसोटी क्रिकेट सारख्या रटाळ फॉर्मॅट ज्या विराट कोहलीनं आपल्या बॅटनं मैदानावरील मस्तीनं रंजक आणि जिवंत केलं
त्या विराट कोहलीला आता पुन्हा कसोटीचं मैदान गाजवताना पाहता येणार नाही. विराट कसोटी सामन्यातील कसोटीच्या क्षणी भारताचा राफेल बनून अखंड 14 वर्ष लढला. 2014 मध्ये कसोटी कॅप्टन्सी विराटकडे आली त्यावेळी कसोटीत भारताची स्थिती फार काही चांगली नव्हती. मात्र या आक्रमक वृत्तीच्या कर्णधारानं टीम इंडियाला सेना देशात विजयाची चटक लावून दिली. त्यानं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमच्या सिस्टीम मधून सामना ड्रॉ करण्याची कन्सेप्टच डिलीट करून टाकली. सामन्याचे 2च निकाल, एक तर हार नाहीतरी जीत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या कसोटी क्रिकेटमधील दादा संघांची मक्तेदारी मोडून काढत आपली दादागिरी प्रस्थापित करणाऱ्या, त्यांना त्यांच्याच मायदेशात भारताविरुद्ध खेळताना धडकी भरवणाऱ्या विराट पर्वाचा आता अस्त होतोय. टीव्ही नेक्स्ट मराठीकडून या जिगरबाज खेळाडूला मानाचा सलाम.